एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली होते आणि काही दिवसांनी त्याचं नावही लोक विसरून जातात. पण काही अधिकारी असे असतात जे बदलीनंतरही वर्षानुवर्ष लोकांच्या मनात जिवंत राहतात. कारण त्यांनी लोकांवर सत्ता गाजवलेली नसते, तर प्रेम केलेलं असतं, विश्वास जिंकलेला असतो आणि माणुसकी जपलेली असते. अशाच एका अधिकाऱ्याचं नाव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे. रहमतपूर पोलीस ठाण्यातील जवळपास 2 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ. कागदावर तो फक्त 2 वर्षाचा होता, पण जनतेच्या मनावर उमटलेला ठसा आयुष्यभराचा ठरला. शेतकऱ्यांचे बांधावरील वाद, कोर्टात जाऊन वर्षानुवर्ष चालणारे प्रश्न त्यांनी तहसीलदारांसमोर दोन्ही बाजूंना बसून एका टेबलावर सामंजस्याने मिटवले. त्यांच्या दृष्टीने खटले वाढवणं हे काम नव्हतं, तर नाती जोडणं हेच खरं कर्तव्य होतं. एका निराधार आजीला उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या पैशातून शेळी घेऊन दिली. 2 निराधार आजींच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च स्वतः उचलला. गावापासून दूर शेतात एकटा राहणाऱ्या आजीला मोबाईल घेऊन दिला आणि वेळोवेळी फोन करून आजी तब्येत कशी आहे अशी विचारपूस करणारा हा अधिकारी नव्हता, तर मुलगाच होता. महाशिवरात्रीच्या दिवशी काही गावात शेकडो भाविकांना स्वखर्चाने खिचडीचा प्रसाद, रहमतपूर परिसरातील देवस्थानांना सढळ हाताने मदत, धार्मिक सामाजिक उपक्रमामध्ये कायम पुढे ही त्यांची दुसरी ओळख. सातारा-औंध राज्यमार्गावरील जीवघेणे खड्डे भरून अनेक अपघात टाळण्यासाठी पुढाकार घेतला, कारण त्यांच्यासाठी प्रत्येक जीव महत्त्वाचा होता. पोलीस ठाण्यात एखादा नागरिक कामासाठी आला आणि तो उपाशी परत जाऊ नये म्हणून स्वतःच्या पैशातून वडापाव चहाच नव्हे तर जेवणाची व्यवस्था करणारा अधिकारी आजही लोक विसरलेले नाहीत. मोठा छोटा, गरीब श्रीमंत, नेता असो की सामान्य नागरिक, त्यांच्यासाठी सगळे सारखेच. युवकामध्ये मित्र, ज्येष्ठांसाठी मुलगा आणि गरजूंना आधार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या बदलीचा दिवस रहमतपूरने कधीच विसरला नाही. हजारोंच्या संख्येने नागरिक निरोप द्यायला जमले होते. तो निरोप एका अधिकाऱ्याचा नव्हता, तर आपल्या घरच्या माणसाचाच होता. आज अनेक महिने उलटून गेले, नवीन अधिकारी आले, काम सुरू आहे, पण रहमतपूरच्या अनेक चौकामध्ये, शेताच्या बांधावर, चहाच्या टपरीवर आणि ज्येष्ठांच्या गप्पामध्ये आजही एक नाव आदराने घेतलं जातं, सचिन कांडगे साहेब. कारण पदावर अनेक अधिकारी येतात, पण मनावर राज्य करणारे फार थोडेच असतात. इतिहासात अनेक अधिकारी येतील जातील, पण जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारे, त्यांच्या जाण्याने गावाला पोकळी जाणवणारे अधिकारी क्वचितच जन्माला येतात. रहमतपूर आजही एकच गोष्ट म्हणत आहे, साहेब तुमची बदली झाली आहे, पण आमच्या मनातून तुम्ही कधीच जाणार नाहीत. याद आ रही है सचिन कांडगे साहेब, याद आ रही है. सचिन कांडगे साहेब यांच्या स्वभावाबाबत बोलताना सुभद्रा ढाणे या आजी म्हणाल्या, माझं नाव सुभद्रा बबन ढाणे आणि चोर आलं होतं म्हणताना चोरांनी माझ्या दाराला धडकं दिलं, म्हणून मी शेजारच्यांना हाक मारली. तर त्यावेळेला पोलीस, गावातली बरीच माणसं आली इथं. बघितलं त्यांनी, चोर गेलं होतं कुठं वाड्याने ऊसातनं पळून शरणी. पण परत 2 दिवसानं 2-3 दिवसानं साहेब आलं मला भेटायला. सचिन कांडगे साहेब भेटायला आले. त्यांच्याबरोबर पोलीस होतं, गावातली माणसं भरपूर होती त्यांच्याबरोबर. आणि मला तिथून बाहेरनंच म्हणले, हात जोडून शरणी आलं आणि म्हणले, आई मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही भिवू नका, मी तुमचा मुलगा आहे, मी भिवू नका तुम्ही. आणि आलं, मला त्यांनी आलिंगन दिलं आणि माझ्या पायावर डोकं ठेवून शरणी बोललं, नमस्कार केला, मला भेटलं. आणि मग माझं सगळं विचारपूस त्यांनी केला. विचारलं तुम्हाला कोण आहे कोण नाही, तर मी आपलं सांगितलं मी बालिका विधवा आहे, 7 दिवसाचंच माझं असं झालेलं आहे. माझं माहेर ही आहे सापगाव, माझं माहेर आहे. भाव आहे ती, मला एक भाव वारला, 2 जणी भाव होतं, सक्कल सावतर आहे ती. पण कुणी काय आपली नाही ती, माझी मी एकटीच आपली मी जागा घेऊन करून शनी इथं 2 खण घर बांधून शनी आपली मातीचं दगडाचं आहे, मातीचं शेणाचं आपली राहिली मी इथं. पण मला कधी कोणाचा त्रास नव्हता, पण तेवढं चोरांचाच तेवढा मला त्रास झाला, दुसरा कोणाचा नव्हता. पण साहेबांनी मला जसं भेटल्यापासून मला भरपूर साहेबांनी मदत केली. मला माझी पेन्शन बंद झालेली पेन्शन त्यांनी चालू केली आणि
मला पैसे त्याने भरपूर दिलं. मला साड्या, ब्लाऊज, बिल्डिंग फॉल करून शनी साड्या, 3 साड्या बिल्डिंग फॉल करून मला रहमतपूरला नेलं. पेन्शिल माझी काढून शनी मला घरी आणून पोच केलं. आणि त्यांनी वटपौर्णिमे दिवशी मला 3.5 साड्या बिल्डिंग फॉल करून ब्लाऊज शिवून शनी घरी इथं आणून शनी मला दिलं. आणि वरचीवर 15 दिवसाला भेटायला येत होतं. ऑपरेशन माझं झालं डोळ्याचं. तर त्यांनी बँकेतल्या साहेबाला विचारलं, आजीनं पैसे नेलं का काढून. तर मी पैसे काढून आणलं 7,000 रुपये. माझा चुलत भाचा रहमतपुरातलाच नेला त्याला. तर त्यांनी साहेबांनी विचारलं, आजीनं पैसे नेलं ती. तर म्हणलं 7,000 रुपये आणले ती. माझं ऑपरेशन करायचं डोळ्याचं वडूजला. माझा चुलत मामाचा पोरगा आहे आपलं त्या ओळखीचं म्हणून शनी तिथं करायचं म्हणून शनी मी. तर लगेच त्यांनी संध्याकाळचा मला फोन केला आणि विचारलं. तर आजी पैसे होतं म्हणलं आणले ते 7,000 रुपये काढून शनी. माझा डोळ्याचं ऑपरेशन गुरुवारी करायचं आहे. तर मला म्हणलं दवाखान्यात गेल्यावर ना कुठल्या वडूच्या तर मला फोन करा. तर मी काय फोन केला नाही. पण त्यांनीच मला दवाखान्यात फोन केला आणि म्हणले आजी डॉक्टरकडे फोन द्या. डॉक्टरला माझी जोडीदार होती तिला बी पैसे भरलं 10,000, मला बी 10,000 भरलं. आणि आणखीन परत भेटायला मला लगेच ऑपरेशन करून आल्यानं 2 दिवसानं भेटायला मला आलं. तिथं भेटून मला गेलं. आणखीन म्हणलं पैसे काय पाहिजे ते का वाहन तुम्हाला कुठलं करून देऊ का जायला परत चेक करायला. तर मी म्हणलं आम्ही इथला माणूसच नेतो गाडीनं आणतो. आम्हाला दुगडं घेतनं जवळचा माणूस आहे. दवाखान्यात नेऊन जाताना नेतो त्याचं बाजार आणायला जातो ते. आणि जसं होतं तवर ती मला 15 दिवसाला भेटायला येत होतं. सारखं भेटायला यायचं. आणि मला ते त्यांचं बदली झाली त्या दिवशी मला इतका धक्का लागला की असं मला वाटलं माझा जीवाचा माणूस बदली होऊन शनी गेला. तरी पण मी गेली रहमतपूरला त्यांचा नीलकमला कार्यक्रम होता निरोप समारंभचा. तर मी गेली भेटली. मला त्यांनी किती तिथं बोलायला लावलं फोनवर आणखीन ह्याच्यावर माईकवर. माझं त्यांनी कौतुक केलं भरपूर तिथं बायकूनं पोरांनी. आणि परत बँकेन संध्याकाळचं मला भेटायला आली नवरा बायको इथं 11:30 वाजता सापमध्ये. आणि परत ते आता गेल्यापासून परत काय आलं नाही. ते पण फोन मला येतो बायकोचा त्यांच्याबरोबर मी केव्हा तरी बोलते फोन आल्यावर संध्याकाळचा ते असेल कामावर तर. पण बायकोचा त्यांचा फोन येतो. आताच मागच्या 2 रविवारीच फोन आला होता त्यांचा मला. तर सगळं त्यांचं चांगलं आहे. त्यांच्यासाठी रोज माझी प्रार्थना असते. आपली सुखी ठेव त्यांना कुठं बी सुखी असू दे. माझी एवढी प्रार्थना त्यांच्यापाशी आहे तेवढी त्यांना. आणि उदंड आयुष्य असू दे त्यांना. एवढं माझं सारखं मागणं आहे. त्यांची बालिका चांगली हुशार आहे. मला त्यांनी भरपूर केलं आहे. भरपूर मला त्यांनी पैसा पाणी चिकार दिला आहे. काय काय घेऊन त्यांनी मला दिलं चिकाराला. आणि आता मला सारखं भेटायला जावं वाटतं. पण असा पोलीस अधिकारी कधी बघितला का ह्यापूर्वी? कधीच नाही असला. म्हणून तर म्हणते ना का असला माणूस मला माझ्या 70 वर्षात मला असला एवढं शासनाची सेवा करत असताना मला असला कोण भेटलेला नाही. आणि असं प्रामाणिकपणानं अख्ख्या आपल्या जिल्ह्यात त्याचं चमकतो हिरा नुसता. माऊलीच्या पोटी हिरा जन्मलेला आहे खरं तर ते. पण साहेबांनी मला अगदी मी त्यांना मानवपुत्रच मानलेला आहे खरं म्हणजे माझ्या मनाच्या ठिकाणी मानला आहे बरं का. ज्या दिवशी मला ती भेटलं ना त्या दिवशी त्यांना मी मानवपुत्र मानलेला आहे. नाहीतर त्यांना मी अजिबात मला माझा जीव आहे तोपर्यंत मी त्यांना विसरणार नाही. आणि बायका पोरं पण त्यांची लई चांगली आहे. बायका पोरं त्यांचा परिवार सुखी राहावा कायम दायम सुखी असावा त्यांचा परिवार. एवढी मला वाटतं त्यांचा आनंदाचा मला फोन यावा ह्याची मी सारखी वाट बघते त्यांची. ठीक. बाकी दुसरं काय नाही. मला फोन करा. त्यांनी फोन 2 घेऊन गेले. ती फोन त्यांनीच मला दिलेला आहे. तर हे फोन पण आणि पहिला पण फोन त्याला रेंज नाही तर तो पण दिला आहे त्यांनीच फोन घेऊन शनी. आता पण दुसरा फोन त्यांनीच मला घेऊन शनी दिलेला आहे. मला लई त्या फोनचं समाधान आनंद सगळं लागतं त्यात.